श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती घेऊन आलेली आहे। आजची जी माहिती असणार आहे ती फक्त मंगळवार संबंधी असणार आहे। बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वार हा कुठल्या ना कुठल्या देवतेला समर्पित आहे। जसं सोमवार महादेवाला समर्पित आहे, गुरुवार आपल्या स्वामींना समर्पित आहे, तसंच मंगळवार हा आपल्या कुलदेवीला समर्पित असतो। या व्यतिरिक्त मारुती रायाला देखील समर्पित असतो। आपल्या घरातील बऱ्याचशा अडचणी निर्माण होण्याचं एकमेव कारण असं असतं की आपल्याकडून कुलाचार होत नाही। त्यामुळे कुलाचार हा आपल्या प्रत्येकाकडून व्हायलाच हवा आणि मंगळवारचा दिवस हा त्यासाठी खास मानला गेलेला आहे। कारण मंगळवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये सगळ्यात प्रामुख्याने होणारी जी सेवा आहे ती आहे दुर्गा सप्तशती पाठ। दुर्गा सप्तशती पाठाचे एकूण 1 ते 13 अध्याय आहे। हे 13 अध्याय एका दिवसात आपल्याला वाचायचे आहे, म्हणजे आपला एक पाठ होत असतो। आता कुलदेवीची सेवा ही आपल्याकडनं रोज व्हायला हवी। रोज कशी करणार, तर तुम्हाला पूर्ण पाठ करायचा का, तर नाही, पूर्ण पाठ करणं रोज रोज आपल्याला शक्य होत नाही। पण कमीत कमी 1 अध्याय 2 अध्याय तरी आपण रोज वाचू शकतो। रोज आपल्याला ती सेवा करायची आहे, नित्य सेवा म्हणून। आणि मंगळवारची विशेष सेवा जी असेल ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण एक पाठ। अशी सेवा प्रामुख्याने आपल्याला मंगळवारच्या दिवशी करायचीच आहे। बघा, ही सेवा तुम्ही कंटिन्यू करून बघा, तुम्हाला याचे छान असेच अनुभव येणार आहे। या व्यतिरिक्त घरातील जी स्त्री असते तिने आवर्जून मंगळवारचा उपवास करायला हवा। आता उपवास करणं म्हणजे अगदी कडकडीत निराहार राहून करायचा असं कुठलंही दैवत आपल्याला सांगत नाही। आपण फळाहार घेऊ शकतो, खिचडी खाऊ शकतो, पण उपवास मात्र आपण घरामध्ये कोणीतरी एकाने करायलाच हवा। आणि जर उपवास करणं शक्य नसेल तर मग आपल्याला सेवेला तर काहीही अडचण नाही, सेवा ही आपल्याकडनं व्हायलाच हवी। या व्यतिरिक्त तुम्ही कुंकुमार्चनही करू शकता। देवीचा जो टाक असतो त्या देवीच्या टाकावर कुंकुमार्चन जर केलं तर त्याचे देखील आपल्याला खूप छान असे रिझल्ट बघायला मिळतात। या व्यतिरिक्त आर्थिक अडचणी सुटण्यासाठी देखील मदत होत असते। ज्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद असतो त्या घरातील सदस्यांचं नेहमी चांगलंच होत असतं। त्यानंतर मंगळवार हा मारुती रायाला समर्पित आहे, त्यामुळे जर जीवनामध्ये अतिशय दुःख असतील किंवा अनेक संकटांना सामोरं जावं लागत असेल तर मंगळवारच्या दिवशी तुम्हाला हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे। आता हनुमान चालीसा, राम रक्षा स्तोत्र हे आपल्या घरामध्ये रोज लावायलाच हवं। भलेही तुम्ही म्हणू नका, पण मग तुमच्याकडे टीव्ही आहे, मोबाईल आहे, त्यावर तर रोज संध्याकाळच्या वेळेस तुम्ही लावायलाच हवं। परंतु मंगळवारच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये बसून राम रक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसाचं पठण हे आवर्जून व्हायलाच हवं। अगदीच खूप अडचणी येत असतील तर तुमच्या घराजवळ कुठे मारुती रायाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन बसा। तिथे कमीत कमी 1दा किंवा 3दा म्हणण्याचा प्रयत्न करा। घरच्यापेक्षाही मंदिरात जाणं आपण का सांगत असतो, तर घरामध्ये जेवढी सकारात्मकता असायला हवी ना तेवढी नसते, पण मंदिराचं एकमेव असं ठिकाण असतं तिथे नकारात्मकता प्रवेश करू शकत नाही। एखादी व्यक्ती मनात कितीही निगेटिव्हिटी घेऊन आली तरीही तिची निगेटिव्हिटी त्या ठिकाणी संपुष्टात येते। त्यामुळे ते ठिकाण जास्त उत्तम ठरतं आपली अडचण सोडवण्यासाठी। तर स्वामी भक्त हो, प्रयत्न करून बघा, नाहीतर मग घरी केलं तरीही चालेल। या व्यतिरिक्त पुढचा उपाय असा की 11 पिंपळाची पानं घ्यायची आहे, त्याचा हार बनवायचा आहे आणि अशा पद्धतीने हा पिंपळाचा हार आपल्याला हनुमानाला अर्पण करायचा आहे। त्यानंतर अनेक अडचणी सुटण्यासाठी, जसं की काही विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी असतील किंवा मग आर्थिक अडचणी असतील घरात आपल्या सदस्यांना, किंवा दुसऱ्या शारीरिक काही अडचणी असतील, तर तुम्ही एक काम करायचं आहे, मारुती रायाच्या फोटो समोर, आता आपल्या घरात फोटो असेल तिथे केलं तरीही चालेल, नसेल तर मग तुम्ही मंदिरात जाऊन करू शकतात, चमेलीचं किंवा मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि तसा पद्धतीचा दिवा आपल्याला लावायचा आहे। तुम्ही घरात लावत असाल तर आपली जी नेहमीची पंती किंवा दिवा असतो त्यात लावा। तुम्हाला मंदिरात लावायचा असेल तर मग तुम्ही कणकेचा दिवा असतो ना, तशा पद्धतीचा दिवा बनवा, त्यामध्ये चमेलीचं किंवा मोहरीचं तेल टाका आणि तो दिवा मंदिरात जाऊन प्रज्वलित करा। त्यानंतर सुख समृद्धी प्राप्त होण्यासाठी दर मंगळवारी गुळ आणि चणे याचा प्रसाद आपण हनुमानाच्या मंदिरात वाटायचा आहे, किंवा हनुमानाला जरी आपण ह्या गोष्टी अर्पण केल्या तरीही चालणार आहे। त्यानंतर सुंदरकांड आणि रामरक्षा स्तोत्र हे आपल्याला मंदिरात बसून म्हणायचं आहे किंवा आपल्या घरी म्हणायचं आहे। जशी आपली समस्या असेल तशी समस्या मारुती रायासमोर मांडायची आहे आणि सुंदरकांड आणि रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे। बघा, जिथे हनुमानाची सेवा केली जाते तिथे सर्वप्रथम रामरक्षा म्हणायचीच आहे, कारण श्रीरामांची सेवा जर आपण केली नाही तर मारुती राया त्यांची सेवा देखील स्वीकारत नाही। त्यामुळे श्रीराम असं म्हटल्याशिवाय मारुती रायाच्या कुठल्याही सेवेला सुरुवात करायची नाही। या व्यतिरिक्त तुम्हाला जमिनी संबंधी काही अडचणी असतील, तुम्हाला घर घ्यायचं आहे किंवा मग घराचे पैसे वगैरे कुठे अडकलेले आहे, ते कामी तुमचे मार्गी लागत नसतील,
जमिनीशी संबंधित कुठलाही व्यवहार असेल त्यामध्ये तुम्हाला सतत अपयश मिळत असेल तर एक छोटासा उपाय करा। ओम क्राम क्रीम क्रोम सहा भौमाय नमः या मंत्राची तुम्हाला दर मंगळवारी 1 माळ जप करायचा आहे। हा मंत्र तुम्ही हवं तर लिहून घ्या। तुम्ही मंगळ ग्रह मंत्र असं गुगलवर टाकलं तरीही तुम्हाला हा मंत्र सहज उपलब्ध होईल। हा मंत्र लिहून घ्या आणि दर मंगळवारी याची 1 माळ जप करत जा। या व्यतिरिक्त आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी अजून एक छोटासा उपाय आहे मंगळवारच्या दिवशी। आता दर मंगळवारी करा असं नाही, पण जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे त्या मंगळवारी तुम्हाला लाल रंगाच्या वस्तूंचं दान करायचं आहे। आता लाल रंगाच्या वस्तू म्हणजे तुम्ही वस्त्र घेऊ शकतात, मसूर डाळ घेऊ शकतात, गूळ घेऊ शकतात, तांब्याच्या वस्तू घेऊ शकतात, यापैकी काहीही लाल रंगाचं असायला हवं। याचं तुम्ही दानधर्म केलं तर निश्चितच तुमच्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होणार आहे। तुम्हाला जर सतत अपयश पदरी पडत असेल तर त्यामधले जे अडथळे येतात ते अडथळे दूर होण्यासाठी देखील मदत होणार आहे। बघा, ह्या गोष्टी करून बघितल्या तरच आपल्याला अनुभव येतात, फक्त त्यामध्ये सातत्य ठेवा। आता दानधर्म करणं म्हणजे तुम्हाला वाटेल की खूप काही करायचं, तर नाही, तुमच्या आर्थिक कुवतीप्रमाणे जसं तुम्हाला करणं शक्य आहे तसं तुम्ही नक्कीच करू शकतात। त्यानंतर कर्ज समस्या सोडवण्यासाठी हे 2-3 उपाय सांगत आहे, ते तुम्ही करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या। सर्वात प्रथम कर्ज समस्या सुटण्यासाठी जो उपाय आहे तो असा की वडाच्या झाडाची 5 पानं घ्यायची आहे, हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे वडाची पानं घेऊन, त्यानंतर 5 पिठाचे म्हणजे कणकेचे 5 दिवे बनवायचे। तिथे गेल्यानंतर वडाची जी पानं आहे ती एका लाईनमध्ये ठेवायची आणि या प्रत्येक पानावर एक हा कणकेचा दिवा ठेवायचा। त्यानंतर त्यामध्ये तुम्ही मोहरीचं किंवा चमेलीचं तेल टाकू शकतात आणि अशा पद्धतीने हे 5 दिवे दर मंगळवारी आपल्याला त्या ठिकाणी प्रज्वलित करायचे आहे। तुम्ही 5 मंगळवार करा, 11 करा किंवा मग 5 मंगळवार केल्यानंतर थोडंसं थांबून पुन्हा एकदा नव्याने करू शकतात। नक्कीच तुमची कर्जाची समस्या सुटण्यासाठी मदत होणार आहे। त्यानंतरचा कर्ज समस्या सुटण्यासाठीचा दुसरा उपाय, त्यासाठी आपल्याला शंकराच्या मंदिरात जायचं आहे। शंकराच्या मंदिरात जाताना दूध आणि पाणी घेऊन जायचं आहे, त्यासोबतच मसूर डाळ घेऊन जायची आहे आणि 1 माळ घेऊन जायची आहे। आता शिवलिंगावर आपल्याला दूध पाणी घालून अभिषेक करायचा आहे। अभिषेक घालताना ओम नमः शिवाय म्हणायचं आहे। त्यानंतर अभिषेक घालून झाल्यानंतर लाल मसूर डाळ असते ना, ती मसूर डाळ घ्यायची आहे। ती मसूर डाळ आपल्याला अर्पण करायची आहे। आता याचं प्रमाण नाही किती घ्यायची, थोडीशी अगदी घेऊन जायची तुमच्या पद्धतीने। ही मसूर डाळ हातामध्ये घ्यायची, शिवशंकरांना प्रार्थना करायची की माझी अशी अशी समस्या आहे, यातून मला मुक्तता हवी आहे। प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला ती मसूर डाळ शिवलिंगावर अर्पण करायची आहे। आता ही डाळ ठेवल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, तो मंत्र लिहून घ्या हवं तर। ओम ऋण मुक्तेश्वराय नमः, ओम ऋण मुक्तेश्वराय नमः या मंत्राची 1 माळ जप त्याच ठिकाणी बसून तुम्हाला करायचे आहे। आता हा उपाय घरी बसून करू का, तर नाही, शिवपिंड ही प्रत्येकाच्या घरात असते, परंतु हा जो उपाय आहे तो आपल्याला शंकराच्या मंदिरात जाऊनच करायचा आहे, घरी करायचा नाही। हा मंत्र त्याची 1 माळ जप तुम्ही करा, कमीत कमी 5 मंगळवार किंवा तिथून पुढेही जर तुम्ही कंटिन्यू केलं 5 मंगळवार, 11 मंगळवार, 21 मंगळवार तुम्ही हा उपाय करू शकतात। नक्कीच तुमची कर्जाची समस्या सुटण्यासाठी मदत होणार आहे। आता बघा, आपली कर्जाची समस्या सुटणं म्हणजे काय, तर हे उपाय केल्यावर आपोआप आपल्याकडे पैसा येणार का, तर नाही। आपले जे कष्ट आहे ते आपल्याला करायचेच आहे, पण हे उपाय केल्याने होतं काय की आपला जो मंगळ ग्रह आहे तो आपला जर कमजोर असेल किंवा आपल्या वाटे जर अडचणी निर्माण करत असेल तर त्या अडचणी सोडवण्याचं काम हे उपाय करत असतात आणि पैसे येण्याचे जे मार्ग आहे ते खुले होत असतात। त्यामुळे हे उपाय करून बघा। फक्त उपाय करत असताना आपल्याला आपले कष्ट करणं देखील तितकंच गरजेचं आहे। पुढचा एक सोपा उपाय कर्जमुक्तीसाठीच आहे। हिरवे मूग घ्यायचे आहे, ते थोडेसे पाण्यामध्ये उकडून किंवा थोडेसे उकळून घ्यायचे, अगदी शिजवायचे असं नाही, पण थोडेसे ते पाण्यातून उकळून घ्यायचे आहे। त्यानंतर थोडंसं तूप घ्यायचं आणि थोडीशी साखर ह्या मुगामध्ये टाकायची आणि हे मिक्स करून गाईला खाऊ घालायचं। शक्यतो लाल रंगाची गाय मिळाली तर त्या गाईला खाऊ घाला, अन्यथा दुसऱ्या गाईला खाऊ घातलं तरीही चालेल। अशा पद्धतीने 5 मंगळवार, 11 मंगळवार किंवा 21 मंगळवार हा उपाय करून बघा, निश्चितच तुम्हाला कर्जाची समस्या सुटण्यासाठी मदत मिळेल। तर स्वामी भक्त हो, हे छोटे छोटे उपाय होते, अगदी मनोभावे करून बघा, निश्चितच तुम्हाला याचा लाभ मिळेल। तर स्वामी भक्त हो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा एकदा सांगते, कुठलीही आर्थिक अडचण सोडवण्यासाठी कष्ट करणं गरजेचं आहे। पुन्हा भेटूया, तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।